सुख करता दुख हरता वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर ओटी शेंदुराची कंठी झळके माळ मुक्ता फळाची जय देव जय देव। सो हॅलो मित्रांनो, पुन्हा एकदा एक नवीन दिवस, एक नवीन सकाळ तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग घेऊन आलो आहे। आज आपण जाणार आहे पहिल्यांदा महडला, महडचा गणपती, नंतर पालीचा गणपती आणि नंतर गजानन महाराज मठ जे खोपोली आहे। एवढे 3 पॉईंट कवर करणार आहे। आपल्या अष्टविनायकमधले 2 गणपती कवर करणार आहे। आपल्या बदलापूरपासून हार्डली 1-1.5 तासावरती महडचा गणपती आहे। सो आपण पहिल्यांदा तिकडे विजिट करणार। त्यानंतर ऑन द वे आपल्याला श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ लागतो पळसदारीमध्ये, खूप छान आहे। कधी तुम्हाला वेळ भेटला तर नक्की विजिट करा, तिथेही आपण जाणार आहोत। चला आता फटाफट गाडी काढूया आणि निघूया। आज रविवार आहे त्यामुळं गर्दी तर बऱ्यापैकी असणार आहे, सो बघूया। मित्रांनो, आपण जेव्हाही या रूटने येतो तेव्हा स्वामी समर्थ महाराजांचं नक्कीच दर्शन घेतो। हे आहे पळसदारीमधील श्री स्वामी समर्थ महाराजांचं मठ। आता दाखवतो तुम्हाला, ह्याचा फुल ब्लॉग तुम्हाला आपल्या चॅनलवरती भेटेलच, एकदा नक्कीच चेकआउट करा। श्री स्वामी समर्थ मित्रांनो, आज दर्शन घेतलं मस्तपैकी, खूप छान दर्शन झालं, गर्दी नव्हती। कसं वाटलं आहे? मस्त वाटलं। आम्ही लास्ट टाइम 1 जानेवारीला आलेलो आणि जवळजवळ आम्हाला 2 ते 3 तास लागला आणि आज पूर्णपणे एवढी गर्दी नव्हती का, पूर्ण लाईन वगैरे नव्हती। सो मस्त शांततेत दर्शन झालं। सो आता जाऊया आपण वरदविनायक गणपती महडचा तिकडे, आता तिथले दर्शन घेऊन चल दुसऱ्या स्पॉटला जाऊ। श्री वरदविनायक महड भक्ताविषयी अभिमान बाळगणारा, गणाचा अधिपती गड नावाच्या क्षेत्रामध्ये वास करणारा, ज्याचे रूप प्रसन्न करणारे आहे, अशा श्री वरदविनायकाला माझा भक्तिपूर्वक नमस्कार। मनोवंचित वर देणाऱ्या वरदविनायकाच्या देवळातील नंदादीप इसवी सन 1892 पासून गेली 107 वर्ष तेवत आहे। हे इथले वैशिष्ट्य, महडच्या भोवतालचा प्रदेश निसर्गरम्य आहे। प्राचीन काळी ह्या क्षेत्राचे नाव भद्रक किंवा मडक असे होते आणि अनेक ऋषीमुनींनी येथे वास्तव्य केले होते। रायगड जिल्ह्यात खालापूर तालुक्यात महड गावात श्री वरदविनायक विराजमान आहेत। मुंबई पनवेल खोपोली मार्गावर खोपोलीच्या अलीकडे 6 किलोमीटर अंतरावर हाळ येथे उजवीकडे महाडासाठी रस्ता जातो। मुंबई महाड अंतर 83 किलोमीटर आहे। मुंबई पुणे रेल्वे मार्गावर कर्जत पासून महड 24 किलोमीटर आहे आणि खोपोली पासून 6 किलोमीटर। श्री वरदविनायकाची स्वयंभू मूर्ती इसवी सन 1690 मध्ये श्री धोंडू पौंडकर यांना तळ्यात सापडली। तळ्याजवळच गावदेवीची देऊळ आहे, तेथे काही काळ ही मूर्ती होती। नंतर इसवी सन 1725 साली वरदविनायकाचे देऊळ बांधण्यात आले। त्यासाठी पेशव्यांचे सुभेदार रामजी महादेव विबलकर, कल्याणाचे सुभेदार यांनी पुढाकार घेतला आणि हा गाव देवस्थानासाठी लावून दिला। ह्या मंदिरात छत्रपती शाहू महाराज व पेशव्यांनी सनद दिली होती। श्री वरदविनायकाची त्रिकाळ पूजा होते। भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ वद्य प्रतिपदा ते पंचमी हे येथील 2 प्रमुख उत्सव आहेत। माघी चतुर्थीला
10,000वर भाविक येतात. गणेश जन्मोत्सवाच्या वेळी देवाच्या प्रसादाचा नारळ घेतल्यास बळकट इच्छा असणाऱ्या दाम्पत्याला पुत्रप्राप्ती होते असे भाविकांचे अनुभव आहे. या देवाची पूजा कोणत्याही स्वहस्ते करता येते. वरद विनायकाची श्रद्धेने सेवा केल्यास साक्षात दर्शन घडते तसा भक्तांचा अनुभव आहे. यात्रेकरूंना स्वहस्ते श्री गणेशाची पूजा दुपारी 12 पर्यंतची करता येते. त्यानंतर कोरडी पूजा करता येते. भक्तांची धार्मिक कृत्ये देवस्थानातर्फे योग्य ती देणगी देऊन केली जातात. प्रसाद व अंगारा पोस्टाने पाठवला जातो. यात्रेकरूंसाठी भव्य भक्त निवास बांधले आहे. रोज दुपारी प्रसादलयात भाविकांच्या भोजनाची सोय केली आहे. महड आणि त्याच्या सभोवतालचा परिसर अतिशय निसर्गरम्य आहे. पावसाळ्यात तर तेथील शोभा अवर्णनीय आहे. येथील वस्ती कोकणातील वस्तीप्रमाणे विरळ असते. ध्यानधारणा आणि ईश्वर उपासनेसाठी महाडच्या श्री वरद विनायकचा परिसर अतिशय रम्य आहे. वरद विनायकाच्या मंदिरापासून जवळच गगनगिरी महाराजांचा मठ आहे. श्री मद वरद विनायको विजयते. काय केलं ते आहे? भाजी बाहेर काढली ते असा खातात का मसाला डोसा? वा, गावठी पद्धत आहे. ती भाकरी थोडी आहे भाकरी भाजी खायला. सो मित्रांनो, हे पार्किंग आहे. आपल्या कारचे 30 रुपये चार्जेस घेतात. दर्शनही खूप छान झालं आणि नाश्ताही करून झाला. आता आपण जाऊया पालीच्या गणपतीला. पालीचा गणपती इथून 1 तासावरती आहे. सो आपली ट्रिप असेच चालू राहणार आहे. सो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा. सो मित्रांनो, आपलं कारचं डेस्कबोर्ड बघू शकता. एकदम असं काहीच नाही लावलेलं. इथे गणपती होता पण नंतर काढला. थोडासा खराब झालेला. बरेच वर्ष 6 वर्षापासून होता तो. सो थोडासा खराब झाल्यामुळे आपण त्याचं विसर्जन केलं. सो आता आपण इथे आपल्या अष्टविनायक मंदिराच्या इथे थोडीशी आपण शॉपिंग केली. त्यामध्ये महाराजांचा हे घेतले. सो आपण डेस्कबोर्डवरती लावू आणि थोडीशी पुस्तक पण आपण घेतले, हे 2. सो तुम्हाला डेस्कबोर्ड एकदम व्यवस्थित. अजून इथे स्वामी समर्थ महाराजांचा फोटो किंवा मंदिर असं जे आपल्याला व्यवस्थित भेटेल ते आपण घेऊ. त्यानंतर एकदम व्यवस्थित डेस्कबोर्ड आपण सजवू. अजून काय काय करू शकतो कमेंट करून नक्की सांगा. आणि ही महाराजांची मूर्ती आपल्याला कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. गणपती बाप्पा मोरया. कसं झालं दर्शन आहे? मस्तच. मस्त. आवडलं तुला? खूप छान वाटलं. वेदामध्ये ज्याची स्तुती गायलेली आहे, ज्याचे मुख गजासारखे आहे, जो भक्ताच्या नावाने बल्लाळेश्वर म्हणून प्रसिद्ध पावलेला आहे, जो आपल्या भक्तांच्या पालनामध्ये मग्न आहे. या कृतयुगामध्ये पालीपूर म्हणजेच पालीमध्ये जो वास करतो, ज्याची मूर्ती भक्तांना आवडणारी आहे, अशा सिद्धेश्वर गणेशाला मी पुजते. एका बाजूला इतिहास प्रसिद्ध सरसगड उभा आहे, तर दुसऱ्या बाजूला आंबा नदी वाहत आहे. त्या दोघांच्या सानिध्यात एक गाव वसलं आहे, ते म्हणजे पाली गाव. त्या पाली गावाच्या बल्लाळ नावाच्या गणेश भक्त बालकाच्या भक्तीवर संतुष्ट होऊन त्या पालकाने पुजलेल्या शिळेत कायम वास्त करून राहिलेला तो पालीचा बल्लाळेश्वर भक्तांच्या नावाने प्रसिद्ध पावलेला आहे. आणि त्याची उपकरण
अंगरख्यासारखी वस्त्रे नेसलेले अष्टविनायकातील हा एक पालीचा बल्लाळेश्वर भक्त बल्लाळाला विनायकाने ब्राह्मणाच्या वेशात दर्शन दिल्यामुळे इथली विनायक मूर्ती वस्त्रे नेसलेली आहे. बल्लाळेश्वर हे स्थान रायगड जिल्ह्यातील सुधागड तालुक्यात नागठाण गावाजवळील पाली या गावी आहे. मुंबईहून पनवेल खोपोली मार्गे पाली 124 किलोमीटर अंतरावर आहे किंवा मुंबईहून पनवेल पेण वडखड नागठाण वाक मार्गे पाली 120 किलोमीटर अंतरावर आहे. पुण्याहून लोणावळा खोपोली मार्ग पाली हे अंतर 111 किलोमीटर आहे. जर तुम्हाला मुंबई ते पाली तसेच पुणे ते पाली अशी थेट ST बस सुद्धा सेवा आहे. मुंबई ते कर्जत रेल्वेपर्यंत आल्यानंतर कर्जत ते पाली येथून बसची सोय आहे. खोपोली पनवेल कर्जत येथून ST ची पण बस सेवा आहे. बल्लाळेश्वराची आपण माहिती जाणून घेऊया. फार प्राचीन काळी म्हणजेच कृतयुगात सिंधू देशातील कोकण पल्लीर नावाचा म्हणजे पाली गावात कल्याण शेठ नावाचा एक व्यापारी होता. त्याची पत्नी इंदुमती तर मुलगा बल्लाळ. बल्लाळ लहानपणीच गणेश भक्त होऊन त्याने शेजारच्या मुलांनाही भक्ती मार्गाला लावले. बल्लाळाच्या संगतीने मुले बिघडली अशी ओरड गावात सुरू झाली. लोक कल्याण शेठकडे जाऊन बल्लाळाने आमच्या मुलांना बिघडवले अशी तक्रार करू लागले. अशीच कल्याण शेठना बल्लाळ अध्ययन व्यापारात लक्ष घालत नव्हता. भक्ती मार्गाला लागल्यामुळं तो व्यापारात जास्त लक्ष घालत नव्हता. याची चीड कल्याण शेठना होती. त्यात लोकांच्या तक्रारी त्याच्यात यायच्या. त्याची तळपायाची आग मस्तकाला पोचायची. क्रोधायमान बेभान झालेला कल्याण शेठ तरतरा ज्या रानात बल्लाळ सोंगड्यासह जात असे तेथे गेला आणि त्याने तेथे जाऊन त्याची पूजा मोडून टाकली. गणेशाची मूर्ती फेकून दिली आणि धानस्थ बल्लाळाला आपल्या सोट्याने झोडपून काढले. बल्लाळ रक्तबंबाळ झाला, बेशुद्ध पडला. तरी सुद्धा कल्याण शेठना त्याची दया आली नाही. त्यांनी बल्लाळाला अशा अवस्थेत एका झाडाला बांधून ठेवले व त्या उपासाने म्हणाले, येऊ देत तुझा गणेशाला, आता तुला सोडवायला. तुझा आणि माझा संबंध कायमचा तुटला. थोड्याच वेळाने बल्लाळ भानावर आला. त्याचे सारे शरीर ठणकत होते. तशा स्थितीत त्याने गणेशाचा धावा केला. बल्लाळाचा धावा ऐकून विनायक ब्राह्मण स्वरूपात प्रगट झाला. त्याने बल्लाळाला बंधनमुक्त केले. केवळ कृपादृष्टीने बल्लाळाचे शरीर पूर्ववत झाले. गणेश बल्लाळाला म्हणाला, तुला ज्याने त्रास दिला त्याला या जन्मीच नव्हे तर पुढच्या जन्मी सुद्धा अपार दुःख भोगावे लागेल. तुझ्या भक्तीने मी प्रसन्न झाला आहे. तुला माझ्या भक्तीचा श्रेष्ठ आचार्य व दीर्घायुष्य होशील असा आता तुला हवा तसा वर माग. तेव्हा बल्लाळ म्हणाला, तू याच ठिकाणी कायमचे वास्तव्य करावेस व आपल्या भक्तांच्या इच्छा पूर्ण करावेस. ही भूमी गणेश क्षेत्र म्हणून प्रसिद्ध व्हावी. बल्लाळाची विनंती मान्य करून गणेश एका शिळेत अंतर्धान पावला. ती शिळा म्हणजेच पालीच्या नवसाला पावणारा बल्लाळेश्वर. तर कल्याण शेठजींनी भिरकावून दिलेली बल्लाळाच्या गणपती म्हणजेच बल्लाळेश्वराच्या मंदिराजवळचा दुसरा मंदिरात असलेला श्री धोंडी विनायक असे समजले जाते. भाद्रपद शुद्ध प्रतिपदा ते पंचमी व माघ शुद्ध प्रतिपदा ते पंचमी असे दोन मोठे उत्सव साजरे होतात. भाद्रपद चतुर्थीला रात्री महानैवेद्य, पंचमीला दहीकाला व अन्न संतर्प असते. 5 दिवस कथा कीर्तनाचा कार्यक्रम असतो. मागी उत्साहाची यात्रा फार मोठी असते. सुमारे 15 ते 20 हजार लोक यात्रेला येतात.
मागे उत्सवात शुद्ध पंचमीला ललित करण्याची फार जुनी प्रथा आहे. तृतीयेला देवाची पालखी निघते. पालखीत नारळ व मूर्ती ठेवतात. पाली गावात घरोघरी जाते. लोक देवाची पूजा करतात. पालखीत नारळ व पैसे ठेवतात. पहाटे काकड आरती, मग महापूजा व संध्याकाळी दुपारती व रात्री कीर्तन असा कार्यक्रम असतो. माघी चतुर्थीला श्री गजानन मध्यरात्री येथे भोजनास येतात आणि अशी श्रद्धा असल्याने त्याच वेळी भाविकांची फार गर्दी होते. विजयादशमीला पालखी निघते. यात्रेकरूंना पहाटे 5 ते 11:30 पर्यंत सोहळ्याने देवाची पूजा स्वहस्ते करता येते. संपूर्ण मंदिर रात्री 10:30ला बंद होते आणि दुसऱ्या दिवशी पहाटे 5 वाजल्यावर उघडते. मंदिरात प्रतिदिनी सनई वाजणे, दुपारती, नैमित्तिक गायन, कीर्तन, चतुर्थ्यांना पालखी, नित्यपूजा, नैवेद्य, कार्तिकाचा काकड आरती इत्यादी कार्यक्रम होतात. संस्थेतर्फे श्री बल्लाळेश्वराच्या रंगीत फोटो व संस्थेची पुस्तिका पण उपलब्ध आहेत. भक्तांना राहण्यासाठी सोयीनियुक्त अशी निवासस्थाने बांधली आहेत. देवाचे सोन्या चांदीचे अलंकार आहेत. मुकुट, कर्ण, सेज हे रोज वापरतात व चतुर्थीला पुतळीचा हार, कंठा असे वगैरे अलंकार घालतात. पाली कोकण प्रांतात येत असल्यामुळे येथे हिरवळ भरपूर आहे. नारळाची झाडे, केळीची झाडे भरपूर आहेत. प्रत्येक दुकानात पोह्याचे, नाचणीचे पापड, करवंदाचा जाम वगैरे घरगुती पदार्थ विक्रीस दिसतात. पालीस जाऊन हिरवे व्हा आणि बल्लाळेश्वरांचा आशीर्वाद घ्या. श्री बल्लाळेश्वर नवसाला पावतोच पावतो अशा लोकांचा खूप अनुभव आहे. मला अष्टगंधाची द्या ना. हो अष्टगंधाची ही 50 रुपये. सो मित्रांनो, फायनली आमचं दर्शन एकदम व्यवस्थित झालेलं आहे. एक हार्डली 20 मिनिटं लागले असतील, कारण गर्दीही नव्हती. असं वाटलं की आज रविवार आहे, सुट्टीचा दिवस आहे, लोक पब्लिक वगैरे भरपूर गर्दी असेल, पण गर्दी वगैरे नव्हती. तुम्ही पण वेळ काढा आणि या पालीच्या बल्लाळेश्वर गणपतीच्या दर्शनाला. कसं वाटलं दर्शन आहे? छान वाटलं, मस्त मस्त. सकाळी 8 वाजल्यापासून आता दुपारचे 1 वाजलेत. आपण 3 ठिकाणी दर्शन घेतलं. अष्टविनायक मंदिर मधले 2 मंदिरं आणि श्री स्वामी समर्थ महाराजांचा मठ. तिन्ही ठिकाणी आमचं खूप छान असं दर्शन झालं. वाटलं नाही एवढ्या लवकर पटपट होईल, असं वाटलं पूर्ण दिवस जाईल, पण झालं पटकन दर्शन वगैरे. सो मित्रांनो, आता आपण दर्शन करून खोपोली साईडला निघालेलो, तर आपल्याला परळी गाव ऑन द वे लागलं. परळी गावामध्ये आम्हाला मासेचे वेगवेगळे प्रकार बघायला भेटले. खरा मासा, सुरमई आणि सुकट वगैरे. सो आम्ही आता थोडीशी खरेदी करूया. चला, तर तुम्हाला इथला रेट पण सांगतो, काय किती रुपयाला वगैरे भेटले. ती घेतली तर 280 आहे, 250 रुपये, 10 रुपये जास्त आहे, मग चांगली सफेद घ्या. ही 50 अर्धा किलो 130.
होलसेल रेटचं सांगितलं मला. अहो, हे 230 नाही त्याला भाव नाही. आणि हे अर्धा किलो द्या. त्याला भाव नाही बाबा. तुला 280 आहे, 250 रुपये. बघा तुमची 20 रुपयासाठी कशाला किती आपली कमाई आहे. बदलापूर पूर्ण आणलं. मग 80 रुपये पाव बोललास तुला. किती कमाई आहे आपली. तू दिला तर बायको घेऊन मारेल मला बाबा. नाही मारत. बायकोला कशाला तर काय मग कळालं? 280 बोललास. बायकोला काय माहित ते पडते होलसेल रेटच तुम्हाला सांगेल. मी कशाला जास्त सांगणार जास्त नाही सांगणार. नाही त्याला भाव 240 पण नाही. ते आहेत ते 250. मग तो घ्या 250 240. हा 200 रुपये. ती सफेद 20 रुपयासाठी नका मागू. मी काढली सफेद. त्याला काय नाही भाऊ बोलायला नका राहू. 120 पाव आहे तुम्हाला 100 घे. आणि ती पण सफेद आहे ती पण 100. कुठली देऊ तो बोल. मोठी आहे तुला किती घ्या. नाही असं नाही. अर्धा किलो अर्धा आहे अर्धा. आपल्याला दुसरा प्रकार काही जमत नाही करायला. दुसरं काय बाबा मी कसे ती 150 रुपये पाव. 1 किलो घेतली तर 500 रुपये. अर्धा किलो घेतली तर 250 रुपये. हा गेला का गेला. कुपा दाखवू कुपा दाखवू आई. सांडलेलं आहे तुम्ही. खाली सांगते ते नाटकीत नाही हातात टाकतो. बायको धरून आपतो मला अहो नाही आम्ही नाही सांगणार. आम्ही नाही सांगणार. आम्ही नाही सांगणार. नारळ आहे. आई आई काका चार जरा अहो, काय ही ना ही 40 अहो, चार ऐका टाका ही की, चारच टाकायला 120 सांगितलं. ऐका ही 120च पाहिजे. माणूस किती 100. सो मित्रांनो कसा वाटला ब्लॉग कमेंट करून नक्कीच सांगा. आणि आपल्या फॅमिलीसोबत शेअर करा. अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा. आणि जर तुम्हाला अष्टविनायक यात्रा जर करायची असेल तर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये नंबर आहे. नक्कीच एकदा कॉन्टॅक्ट करा.